नमस्कार मित्रांनो, पारू 30 सप्टेंबर भागामध्ये आदित्य जायला लागतो. पारू म्हणते, आदित्य सर, माझं तुमच्यावर लय प्रेम आहे. मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. आदित्य म्हणतो, पारू ती होय आदित्य सर, आज मला राहवलंच नाही. आता पारू बरंच काही बोलते. आदित्य म्हणतो, पारू मला पण तुला खूप दिवसापासून सांगायचं आहे. माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे, खूप म्हणजे खूप. आय लव्ह यू पारू. पारू म्हणते, असं नाही, तुम्ही इथे मोठ्याने ओरडून सांगा. आता आदित्य मोठ्याने ओरडतो, पारू आय लव्ह यू. पारू हसत असते. आदित्य म्हणतो, पारू काय झालं? ते आता भानावर येते. तेवढ्यात प्रताप पळत येतो आणि म्हणतो, आबासाहेब येत आहेत. प्रिया कुठे? पारू म्हणते, ते दोघंजणं मंदिरात आहे. आता प्रताप मंदिरात पळतो. त्याच्या मागे पारू आणि आदित्य. प्रताप जातो म्हणतो, प्रिया आबासाहेब येत आहेत, चला तुम्ही पटकन इथून निघा. पारू म्हणते, प्रीतम सर, प्रिया मॅडम, तुम्ही माझं ऐका, लवकर इथनं निघा. प्रीतम म्हणतो, प्रिया मॅडम तुम्ही माझ्यासोबत यायला तयार आहात? आता प्रिया हो म्हणून मान हलवते. प्रीतम तिचा हात पकडतो. आता दोघं पळ काढतात. तेवढ्यात आबांची गाडी येते. ते मोठ्याने ओरडतात, प्रिया प्रिया कुठे? आता आदित्य आणि पारू समोर येतात. आबा म्हणतात, तो नंदी कुठे गेला? तुम्ही खाल्ल्या ताटामध्ये शेण कालणारी माणसं आहात. कुठे आहे माझी मुलगी? पारू हात जोडत म्हणते, आबासाहेब तुम्ही पहिले शांत व्हा आणि आमचं बोलणं शांत डोक्याने ऐकून घ्या. आबा म्हणतात, काय शांत डोक्याने ऐकायचं? तेवढं त्यांचं लक्ष प्रीतम आणि प्रियाकडे जातं. ते दोघं येत असतात हातात हात घालून. आबा प्रीतमवर धावून जात असतात. तेवढ्यात प्रताप मध्ये येतो आणि म्हणतो, आबा थांबा, मी आणलं प्रियाला इथे. ते म्हणतात, तू तर ऐका ना आबासाहेब. पण आबा काय ऐकत नाही आणि प्रतापला मारायला लागतात. आता प्रिया ओढत म्हणते, आबा भाईला मारू नका. आबा म्हणतात, मला माहिती आहे, ह्या लोकांनीच त्याला फितवलं असणार आणि तुला जबरदस्तीने पळून आणलं ना. आज मी ह्या लोकांना सोडत नाही. आणि ते आदित्यवर धावून जात असतात. प्रिया म्हणते, नाही आबा थांबा, आणि मध्ये जाते. आता रागात म्हणते, मला कुणीही पळून आणलं नाही, मी स्वतःच्या मर्जीने इथे आले. ते म्हणतात, म्हणजे माझ्या पोटच्या मुलीनेच मला फसवलं, ते सुद्धा परक्यांच्या नादी लागून. आता आदित्य पुढे येऊन म्हणतो, आबासाहेब आम्हाला तुम्हाला फसवायचं नव्हतंच. आणि तसं पण तुम्ही प्रिया आणि प्रीतमचा साखरपुडा करणारच होता ना. आणि साखरपुडा झाल्यानंतर आम्ही सांगितलं असतं तर मग काय केलं असतं? आबासाहेब आम्हाला तुम्हाला फसवायचं नव्हतं, कारण आमच्या आईवडिलांनी तसे संस्कार केलेत आमच्यावर. ते म्हणतात, ते तुझ्या आईवडिलांचे संस्कार मला नको सांगू. तू तर त्यांच्या पुढे निघाला, हे कळतंय का तुला? तू माझ्या घरात शिरून माझं मन जिंकलं आणि माझ्या मुलीला फसवण्याचा प्रयत्न केला. पारू म्हणते, नाही आबासाहेब तुम्ही ऐकून तर घ्या एकदा, आमचं म्हणणं समजून तर घ्या. इथे येण्यामागे आमचा काय हेतू होता? आणि समजा ऐकल्यानंतर तुम्हाला वाटलं की आम्ही चुकीचे आहेत, तर तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. आदित्य म्हणतो, हो, पण आबा ओरडतात, तुमच्या खोट्या कान्या ऐकायला नाही आलो इथे. ती आईला नागिन होती आणि तिची पोरं पण तशीच आहेत. ती मला डसली, माझ्या घराला डसली, माझ्या विश्वासाला डसली, आणि ती काय संस्कार करणार यांच्यावर? तिनेच तुम्हाला पाठवलं की नाही, बोला. आदित्य म्हणतो, नाही आबासाहेब नाही, तिला माहिती पण नाही आम्ही इथे आहोत. आबा म्हणतात, वा, यालाच म्हणतात देवाचा न्याय. तिने ज्या मुलासाठी, आयुष्यासाठी माझा विश्वासघात केला, तिचीच मुलं माझ्याकडे आलेत आणि तिला कल्पना पण नाही आहेत की तिची मुलं माझ्याकडे नोकर म्हणून काम करतात. प्रियाला म्हणतात, तिच्यासारखी तू हात धरून पळून चालली. आदित्यला म्हणतात, रक्तच तुमचं बेईमान आहे. आता आदित्य मोठ्याने ओरडतो, बस आबासाहेब, आता मी माझ्या आईविरुद्ध एक शब्द ऐकून घेणार नाही. मी विसरून जाईल तुम्ही प्रियाचे वडील आहात. मग माझ्या हातून जे होईल ना त्याला जबाबदार मी नाही आहे. आबा त्याचा हात झटकतात आणि त्याला धक्का मारत म्हणतात, बोल ना, काय करणार आहेस तू? बोल ना, काय करणार आहेस? आहे का तुझ्यात हिंमत? तू विश्वासघाती आहे आणि विश्वासघातकीच राहणार आहे. आणि तुझी आईसुद्धा तशीच होती. बहीण बहीण म्हणून तिने नाटक केलं. माझ्या सख्खी बहिणीपेक्षा जास्त प्रेम केलं तिच्यावर, पण ती बेमान आणि विश्वासघातकी निघाली. पारू म्हणते, आबासाहेब तुमचं दिवेवर एवढं प्रेम होतं, मग सांगा ना, तुमच्या आणि त्यांच्यामध्ये काय बिघडलं? आबा म्हणतात, का यांच्या आईने सांगितलं नाही का? आता असं मोकळ्या हाताने घरी जा आणि तिला जाब विचारा. विचारा ना तिला, 20 वर्षापूर्वी ती तिच्या भावाशी कशी वागली. हात पकडून म्हणतो, चल प्रिया. आदित्य म्हणतो, थांबा आबासाहेब, मी माझ्या आईला चांगलंच ओळखतो. ती अशी कधी वागणार नाही,
तिच्या भावाला त्रास होईल. पारू म्हणते, मी त्यांना देवीआई म्हणते. माझी त्यांच्यावर लय श्रद्धा आहे आणि मला खात्री आहे माझ्या देवीआई कधीच वाईट करणार नाही. असं काय घडलं? आबा म्हणतात, काय घडलं? भावाच्या विश्वासाच्या थडग्यावर तिने अख्खं किर्लोस्कर साम्राज्य उभारलंय आणि नियतीने तिला तोच त्रास दिला. तिच्या पोटच्या मुलांनी तिचा विश्वासघात केला. याला कर्माचा खेळ म्हणतात. आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून चाल देवा. प्रिया म्हणते, थांबा आबा, मी राहिले तिथे. मी आईल्या देवींना चांगली ओळखते. त्यांनी तुमचा विश्वासघात नाही केला. प्रीतम सरांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ते तुमची परवानगी घेण्यासाठी इथे आले, नौकर बनून राहिले. किती कष्ट घेतले, तुमचं मन जिंकलं. इतका मोठा माणूस, पण काय नाही केलं प्रेमासाठी, आणि तुम्ही यांच्यावर संशय घेता. प्रीतम म्हणतो, आबासाहेब, आम्हाला प्रिया मॅडमनी सांगितलं होतं तुम्हाला श्रीमंतीचा राग आहे. मग आम्ही तरी काय करणार, असं बनून आलो. आणि त्यानंतर आम्हाला तुमच्या आणि आईबद्दल कळालं. प्रिया म्हणते, आबा, प्रीतम सर खरं बोलतायत. आबा म्हणतात, तुला फितवलंय त्यांनी, पण तुला ह्या पापी माणसांच्या घरी सून म्हणून पाठवणार नाही. प्रिया म्हणते, आबा, ते पापी नाही आहेत. प्रीतम सरांचं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून आलेत. आबा, मी हात जोडते. मला प्रीतम सरांसारखा नवरा कधीच मिळणार नाही. ते आता खूप गायवाय करत असते, पण आबा काय ऐकत नाही. ते तिचा हात पकडतात आणि जायला लागतात. पारू हात जोडून म्हणते, आबा, तू मला मुलगी मानता ना? मुलगी ह्या नात्याने मी तुमच्याकडे काहीतरी मागणार आहे. कृपा करून प्रिया मॅडमला आमच्यासोबत येऊ द्या, नाहीतर लय मोठा अनर्थ घडेल. उद्या प्रीतम सरांचं लग्न आहे. एकदा की आम्ही तिकडे गेलो तर हे लग्न होणार. पारू सांगत असते आणि आबा ऐकत असतात, पण नंतर म्हणतात, नाही, त्या घरामध्ये मुलगी मी कधीच देणार नाही. हा प्रिया, तुला जायचं असेल तर तू जाऊ शकते. प्रिया म्हणते, नाही आबा, तुमच्या परवानगीशिवाय मी कुठेही जाणार नाही. सगळ्यात महत्त्वाचे माझ्यासाठी तुम्ही आहात. आबा म्हणतात, चल प्रताप. ते प्रियाचा हात पकडतात आणि घेऊन जातात. दामिनी हळूच म्हणते, 12 वाजले, अजून प्रीतम नाही आला. मला वाटतं दिशाचे लग्नाचे पण 12 वाजणार. आईला फोन करू म्हणते, आदित्य, निघालात का? तो म्हणतो, हो. ती म्हणते, ठीक आहे. आता दिशा रडायला लागते आणि म्हणते, सासू मॉम. आईला म्हणते, दिशा, तू का रडतेस? ती म्हणते, बघा ना, प्रीतम अजून आला नाही. मला वाटत होतं हे किर्लोस्करांचं लग्न आहे, अगदी थाटामाटात होणार. आई नो, माझ्या बाबांचं बरं नाही आहे म्हणून घाई झाली. आईला म्हणते, दिशा, प्रीतम आणि आदित्य बिझनेससाठी गेले, ते पण महत्त्वाचं आहे ना. आणि एक किर्लोस्कर एम्पायर असंच नाही उभं राहिलं. त्यामागे कष्टांची मालिका आहे आणि मी माझ्या मुलांना ओळखते. ते माझा शब्द कधीच खाली पडू देणार नाही. आईला देवी किर्लोस्करचा शब्द आहे हा. दिशा मान हलवते. आईला स्माईल करून तिच्या डोक्यावरून हात फिरवते. पण आईल्याची जिरवण्यासाठी आबा पोचणार लग्नामध्ये. पुढील भाग बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.